थँक्यू. 31 तारखेला आणि त्यांना पण ऑर्डर काढलं. जे मुख्याध्यापक हे प्राचार्य आहेत त्यांना उपशिक्षक म्हणून त्यांना आता ह्या काही जे MIDC त्या शाळा त्यांना रोज काम आहे मे महिन्यात उपशिक्षक म्हणून सगळ्या मुख्याध्यापकांना उपशिक्षक म्हणून. आणि अशी कित्येक शाळा आहे या शाळांनी शिक्षक ठेवलेत. प्राथमिकला पण असतील, चुकून एखाद्या माध्यमिकला असतील आणि तरी मुख्याध्यापकांना दिले. काय होतंय त्या त्या कार्यक्षेत्रामध्ये शिक्षक सर्व्हिसला आहे ना, तर तिथं त्याला ते ऑर्डर द्यायला पाहिजे. तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये दिलं तर आंबोलीला गेलो तो काय काम हे केलं माहिती का, त्यांनी प्राथमिक शिक्षकांनी तुम्हाला दिले, प्राथमिक शाळेत शिक्षकांनी नेमकं गावात राहायचं. आमच्याकडे बिलोची ऑर्डर करणाऱ्याला एक प्रगणगाची ऑर्डर, बिलोची ऑर्डर आतापर्यंत माध्यमिक शिक्षकांनी. मी प्राचार्य पदावर 35 वर्ष काम करतो. हे काम माध्यमिकच्या लोकांना आलंच नाही, तरी चला शासकीय काम आहे आपण करूया, नाकारायचं नाही. पण तरी सुद्धा त्याला काहीतरी सिस्टम पाहिजे ना, की महत्वाची लोक काढायचे आम्हाला द्यायचे. परत मुख्याध्यापकांना तिथे शाळेवर रोज काम आहे तरी त्यांना ऑर्डर द्यायच्या. मुख्याध्यापकाला शासकीय आदेश आहेत, संस्था आदेश आहेत, बाकीच्या इतर बाबी आहेत, या सगळ्या बाबी करायच्या आणि काही त्याच्यामध्ये सुद्धा हे काम करायचं सगळं चालू आहे. ऍडमिशन आमच्याकडे माझ्या MPOP आख्या भारतातली माणसं माणसं जे काम आहे शक्यतो सर आदेश काय म्हणले की बा हे शासकीय काम आहे, आम्ही माणसं देतो की तुम्हाला. आमचे लोक आहेत ना सगळे. तुम्ही आता माध्यमिकचे मुख्य तुम्ही हे केले, शेख सर आमचा तर पूर्ण झाडून सगळा स्टॉप घेतला. आणखी प्राथमिकचे निम्मा स्टाफ स्टॉप घेतला, एकही माणूस शिल्लक नाही ठेवला. काही ठिकाणी विज्ञान तत्वज्ञ शिक्षक आहेत ते 31/4 समाप्ती, ते कसे मे महिन्यात आमच्या सूचनेनुसार काम करते. काही न तपास करता कोणाचा विश्वास न घेता टाकल्यावर लॉजिकच नाही. या खेड तालुक्यामध्ये तहसीलदार कचेरी या ठिकाणी आपल्या तालुक्यातील मुख्याध्यापक मंडळी एकत्र आलेले आहेत. खऱ्या अर्थानं त्यांचं म्हणणं आहे की जो काय आम्हाला कामाचा तास किंवा जे काय जबाबदारी दिली जाते जनगणनेची ती खऱ्या अर्थानं चुकीची आहे आणि त्यासाठी माननीय तहसीलदार साहेबांकडे त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया, समजून घेऊया त्यांची नेमकी अडचण किंवा त्यांची समस्या काय आहे. या ठिकाणी मुख्याध्यापक संघाचे सर्व प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे जाऊया. मला सांगा नेमकी तुमची तक्रार काय आणि कशासाठी इथे आपण निवेदन करतो. आज या ठिकाणी आम्ही खेड तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित आहोत. आमची मागणी अशी आहे, या ठिकाणी जी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी जनगणना 2027 ही सुरू झालेली आहे, परंतु त्याच्या अनुषंगाने या परीक्षेचा काळ आहे, त्याच्यानंतर प्रवेशिका या ठिकाणी ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे. या बऱ्याच प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यासाठी मुख्याध्यापकांना तारेची कसरत करावी लागते, परंतु त्याचा या जनगणनेच्या सर्वेमध्ये कुठेही विचार केलेला दिसत नाही. त्याच्यामुळे मुख्याध्यापक हा शाळेचा केंद्रबिंदू असतो. जो संस्था आणि शाळा आणि बाकी सर्व प्रोसेस हे मुख्याध्यापक असल्याशिवाय होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मुख्याध्यापकाची भूमिका ही शाळेच्या लेवलला महत्त्वाची आहे, परंतु प्रशासकीय कामं करताना मुख्याध्यापकांना या जनगणनेमध्ये वगळलं पाहिजे अशी आमची सर्वांची भूमिका आहे. आमच्या खेड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजयजी बोरकर सर आहेत, सर्व पदाधिकारी कड सर आहेत, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही तहसीलदार साहेब प्रशांत बेडसाहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की सर्व मुख्याध्यापकांच्या ऑर्डर्स रद्द कराव्यात आणि त्यांनी त्याला तत्वतः मान्यता दिलेली आहे. बाकी काही BLOची ऑर्डर दिलेली शिक्षकांना त्या BLOची ऑर्डर करून देखील प्रगणकाची ऑर्डर आलेली आहे असं देखील झालेलं आहे. काही ठिकाणी सर्व शिक्षकांना, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक या सर्वांना ऑर्डर्स आलेले आहेत. म्हणजे हा ताळमेळ बसत नाही कुठे. त्याच्यामुळे त्यांनी सहानुभूती या ठिकाणी विचार करावा अशा पद्धतीचं लेटर आम्ही त्यांना दिलेलं आहे. त्यांनी तत्वतः मान्यता दिलेली आहे. खरं तर तुम्हाला असं म्हणायचं की तत्वतः मान्यता दिलेली आहे, परंतु हाच आदेश पुढे कायमस्वरूपी राहिला तर तुमच्या संघाची किंवा मुख्याध्यापकांची भूमिका काय? आता प्रशासकीय आणि शाळा याच्यामध्ये ताळमेळ असला तरच हा सुसंवाद पुढे चालणार आहे, बरोबर आहे. परंतु त्याचा विचार प्रशासन देखील करणं गरजेचं आहे, तर या ठिकाणी पुढे काही कामं करण्याला सोपं जाईल. असं गृहीत धरूया की उद्याच्या काळात तुमच्या समस्या या ठिकाणी काही अंशी मान्य झाल्या तर काही अंशी होणार नाहीत. मग त्यावेळी ताळमेळ बसवताना तुम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करून उद्याच्या काळात फॉलो करणार. शेवटी त्यांचा आदेश जर असेल की ते समजा त्यांनी आदेश दिलेला आहे, तो आदेश सर्वांना पाळावाच लागेल. त्याला आम्ही कुठे दुमत देत नाही, परंतु आमचं निवेदन दिलेलं आहे
की आम्हाला ह्या सर्व व्यापामुळे आम्हाला सवलत दिली जावी म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. खरं तर एकूणच तुमचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं किंवा माध्यमांच्या पुढे तुम्ही मांडलेलं आहे. निश्चित तुमच्या म्हणण्याप्रमाणे किंवा तुम्हाला आणि त्यांना कुठेतरी समतोल राखून हा निर्णय व्हावा यासाठी आपण आता तहसीलदार कचेरीमध्ये आलेलो आहेत. निश्चितच उद्याच्या काळात जे जनगणनेचं काम खऱ्या अर्थानं शासन आणि प्रशासन एकत्रित्या जर केलं तर ते पुढे जाणार आहे. निश्चित तुम्ही सर्वांनी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. उद्याच्या काळात सहानुभूतीपूर्वक तुमच्या या मागणीचा विचार व्हावा अशी एकूण तुमची मागणी आहे. चॅनलला भेट दिल्याबद्दल सर्व प्रतिनिधींना धन्यवाद.